प्रकरण 12. पुरस्कारांविषयी. मला आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. तसं पाहता मी आयुष्यात कधीही नावाच्या, प्रसिद्धीच्या आणि पुरस्कारांच्या मागे आपणहून गेलो नाही. मी केवळ माझं काम करत राहिलो आणि प्रतिष्ठा आपोआप चालून आली. ज्यांनी पुरस्कार देऊन माझा सन्मान केला त्यांचा मी आभारी आहे. आपण लोकांना उत्तम ते देत गेलो तर समाजही त्याची कदर करतो आणि विश्वासाची ही ठेव अनमोल असते. या भावनेतून मी नम्रतेने पुरस्कार स्वीकारतो. सर्वच पुरस्कार आनंददायी असले तरी आयुष्यात मिळालेला पहिला पुरस्कार माझ्या कायम स्मरणात राहिला आहे. आपल्याला आयुष्यात कधी पुरस्कार मिळेल किंवा आपला जाहीर गौरव होईल ही अपेक्षा मी लहानपणापासून बाळगली नव्हती. गणितात नेहमी नापास आणि इतर विषयात काठावर पास होत असल्याने शाळेत माझा समावेश तळाच्या विद्यार्थ्यांमध्ये होत होता. थोडक्यात म्हणजे पहिल्या 3 गुणानुक्रमांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवणाऱ्या समूहांपैकी मी होतो. वक्तृत्व कला माझ्यापासून लांब होती. माझं अडखळत बोलणं आणि चाचरणारी जीभ यामुळे मी शिक्षकांपुढे तोंड उघडायला संकोचत असे. तिथं व्यासपीठावर काय बोलणार? हस्ताक्षर दिव्य असल्याने तेथेही बक्षीस मिळण्याची शक्यता नव्हतीच. मी केवळ टाइमपास म्हणून खेळ खेळलो. एकंदरीत माझं पार्सल सर्वसाधारण असा शिक्का मारून पुढे सरकत होतं. काही नेत्रदीपक हातून घडेल अशी शक्यता दुबईला जाऊन दुकानात काम सुरू केल्यावरही नव्हती. 2 वर्षात श्रीमंत होण्याचं स्वप्न बघणारे धनंजय शेठ तिथं लादी घासत होते, स्वयंपाक करत होते, 50 किलोची पोती पाठीवरून वाहून नेत होते, पिठाची चक्की चालवून देत होते. त्यासाठी कोणी बक्षीस देण्याची सुतराम शक्यता नव्हती. तिरकस टोमणे मात्र भरपूर मिळाले. त्यातून किराणा दुकानदार हा पेशा प्रतिष्ठेच्या अशा पायरीवर होता की लोक आम्हाला मुलांच्या वाढदिवसालाही बोलवायचे नाहीत. कधी वाटून जायचं की दुकानदारापेक्षा फिरता विक्रेता बरा, निदान त्याला काही जणांच्या घरात तरी आदराने प्रवेश मिळत असेल. असं असलं तरी आयुष्याच्या एका वळणावर पुरस्कार नकळत माझी वाटच बघत होता. ग्राहकांना जी वस्तू द्यायची ती अस्सल, शुद्ध आणि सुरक्षितच हे तत्व मी कटाक्षानं पाळत होतो. त्यामुळे 2 चांगल्या गोष्टी घडल्या. अल अदिलच्या उत्पादनांबद्दल कोणतीही तक्रार आली नाही आणि गुणवत्तेची ख्याती लवकरच दुबईच्या औद्योगिक वर्तुळात पसरली. त्यामुळे दुबई एअरपोर्ट अथॉरिटीच्या फ्लाईट केटरिंग विभागाला वस्तू पुरवण्याचं मोठं कंत्राट माझ्या कंपनीला मिळालं. अर्थात हे करणारा मी काही एकटा नव्हतो. माझ्यासारखे 3000 पुरवठादार होते. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टनं एकदा उत्तम कामगिरी, सातत्य आणि कटिबद्धता या निकषांवर एक यादी बनवून 3000 जणांतून 52 पुरवठादारांची निवड केली. त्यात आमच्या अल अदिलचा चक्क 8वा क्रमांक आला. त्यासाठी मला दुबईच्या शासकांकडून रोख पुरस्कार आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कार वितरण समारंभाला जाण्यासाठी मी आयुष्यातला पहिला सूट शिवून घेतला. यापूर्वी कधी बक्षीस घेण्याची वेळ आली नसल्यानं मनावर खूपच दडपण आलं होतं. त्यातून उद्योग जगतातल्या नामवंतांचा तो मेळावा बघून मी गांगरलो होतो. माझं नाव पुकारल्यावर स्टेजकडे जाताना माझे पाय थरथरत होते. पण स्टेजवर एक विलक्षण घटना घडली. दुबईच्या राजघराण्यातले एक प्रमुख शासक आणि एमिरेट्स एअरलाइन्स, दुबई ड्युटी फ्री आणि सिव्हिल एव्हिएशनचे प्रमुख असलेले हिज हायनेस शेख अहमद बिन सईद अल मक्तूम हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ते नुसता पुरस्कार देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी माझ्या पाठीवर थोपटून माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले, दातार, तुमचे मसाले आमच्या शाही रसोईखान्याचा रोजचा भाग बनले आहेत. तुम्ही नुसते पुरवठादार नाही आहात, तर दुबईचे मसाला किंग आहात. त्या शब्दांनी माझ्यावर जणू चांदण्यांचा वर्षाव झाला. एक गरीब ब्राह्मण देशांतराला गेला आणि तिथल्या शासकानं त्याच्या कष्टाचं कौतुक करून त्याला नावाजलं असं आजवर कहाण्यांमध्ये वाचलं होतं. देवानं ती कहाणी चक्क माझ्या आयुष्यात घडवली होती. नंतरच्या काळात मला अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांची आणि नावलौकिकांची मोठी गंमत आहे. सुरुवातीला आम्हाला कोणी घरगुती कार्यक्रमांनाही बोलवत नव्हतं, पण पुरस्कार मिळाल्यावर चमत्कारच झाला. बिझनेस सर्कलमधून मेजवान्यांची आमंत्रणं यायला लागली.
काही जण SMS रिमाइंडर्स पाठवून आग्रहाने आठवण ठेवून आवर्जून बोलवायला लागले. या प्रतिष्ठेमुळे मी ना दिपून गेलो ना अभिमानाने फुललो. माझे पाय जमिनीवर राहिले, कारण महत्त्व व्यक्तीला नसून संपत्तीला आणि वलयाला असतं हे मला अनुभवातून उमगलं होतं. एक सुभाषित आहे, यस्यार्थास्तस्य मित्राणि यस्यार्थास्तस्य बांधवाः यस्यार्थास्य पुमान् लोके यस्यार्थाः स च पंडितः. याचा अर्थ, ज्याच्या जवळ पैसा आहे त्याचेच लोक मित्र होतात, त्याला भाऊ मानतात आणि तोच उत्तम पुरुष आणि विद्वान समजला जातो. पैसे देऊन मिळणारी कृत्रिम प्रसिद्धी मला कधीच हवीहवीशी वाटली नाही. काही वेळा असेही फोन येतात की समोरचा माणूस सांगायला लागतो, सर तुम्ही थोडा खर्च केलात तर आम्ही तुम्हाला पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळवून देऊ. अशा वेळी नो थँक्स म्हणून मी सरळ फोन ठेवून देतो. पुरस्कारांचाच विषय निघालाय म्हणून एक आठवण सांगावीशी वाटते. एका समारंभात मला पुरस्कार मिळणार होता आणि संयोजकांनीही आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं. मी तिथे वेळेवर गेलो, पण तो कार्यक्रमच उशिरा सुरू झाला. प्रत्येक पुरस्कार अगदी सावकाश दिला जात होता. मी खरं तर या प्रकाराला कंटाळून गेलो, पण मध्येच उठून जाणंही चांगलं दिसलं नसतं, म्हणून माझं नाव पुकारलं जाण्याची वाट बघत बसून राहिलो. सहज एकदा मागे वळून बघितलं तर 75% सभागृह रिकामं होतं. माझ्या मनात विचार आला, नाहीतरी आजवर कोणती गोष्ट मला वेळच्या वेळी मिळाली आहे. मी दुबईला जाण्याचं स्वप्न पाहिलं, ते साकारायला 5 वर्ष उशीर झाला. व्यवसायात निर्णयाचे अधिकार हातात यायला 10 वर्ष उशीर झाला. अगदी लग्नालाही उशीर झाला. धाकट्या भावाचं लग्न माझ्या आधीच झालं होतं. चालायचंच. आयुष्यात उशीर लिहिलेला असेल तर पुरस्काराचं काय मनावर घ्यायचं. मात्र त्याच वेळी मला माझ्या आईची आठवण आली. नात्यात किंवा परिचितांकडे जेवायला आमंत्रित केलं तर आई कधीच पहिल्या पंक्तीला जेवायला बसायची नाही. घरच्या लोकांची शेवटची पंगत बसेपर्यंत ती मदत करायला थांबायची. मी एकदा तिला विचारलं की आई जेवायला उशीर होतो, त्याचं तुला वाईट वाटत नाही का? ती हसून म्हणाली, दादा, पहिल्या पंक्तीला बहुतेक जाण्याची घाई असणारे लोक बसून घेतात, पण अखेरच्या पंक्तीला जेव्हा घरची गृहिणी बसते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कार्य सुरळीत पार पडलं आणि माणसं पोटभर जेवली, हे जे समाधान असतं ना, त्यात समरस होण्यात खरा आनंद. बाळा, जीवनात कधीच उशीर नसतो. तिचे ते शब्द माझ्या स्मरणात राहिले. शेवटचा पुरस्कार हा नेहमी सर्वोत्तम व्यक्तीला दिला जातो असं मनाला बजावून उशीर झाला तरी मी पुरस्कार आनंदाने स्वीकारला. जीवनात उशीर कधीच नसतो हे मनाशी ठरवून घेतल्यानं मी कधी निराश झालो नाही. फोर्ब्स मासिकाने आखाती देशांमधल्या आघाडीच्या 100 भारतीय नामवंतांच्या यादीत मला गौरवपूर्ण अग्रनामांकन दिलं. फोर्ब्सच्या मुखपृष्ठावर झळकण्याचं भाग्यही मला लाभलं. या अशा पुरस्कारांमुळे मी सुखावलो, पण त्याच वेळी मनात येतं की पुरस्कार, सन्मान म्हणजे समाजाने पाठीवर मारलेली कौतुकाची थाप आहेच, पण त्याहीपेक्षा पुढच्या वाटचालीसाठी दिलेलं प्रोत्साहनही आहे. अशावेळी अभिमानाने मान ताठ होण्यापेक्षा मी विनयाने मस्तक झुकवतो आणि पुढच्या प्रवासात